विधान परिषदेसाठी ठाकरेंकडून जे नाव येईल त्यासाठी सहकार्य करणार। अनौपचारिक गप्पांमध्ये विधान परिषदेच्या जागेबाबत बोलताना शरद पवारांची भूमिका। माझ्या राज्यसभेच्या निवडीवेळी मवियातील सर्व पक्षांनी मदत केली, शरद पवारांचं वक्तव्य। शरद पवार उद्या दिल्लीला रवाना होणार। शरद पवारांचा 6 तारखेला राज्यसभेचा शपथविधी होणार। शपथविधीसाठी उद्या शरद पवार दिल्लीसाठी रवाना होणार। सुनेत्रा पवारांना सर्वांनी पाठिंबा द्यायला पाहिजे, मुख्यमंत्री फडणवीसांचं सर्वपक्षीयांना आवाहन। बारामती पोटनिवडणूक बिनविरोध झाल्यास महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला साजेसं असेल, सीएमची प्रतिक्रिया। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा उद्धव ठाकरेंना फोन। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत पाठिंबा देण्याची मागणी। बारामती विधानसभा पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार असल्याचं याआधी स्पष्ट। सुनेत्रा पवारांनी उद्धव ठाकरेंकडे फोन करून पाठिंबा मागितलाय। बारामतीच्या पोटनिवडणुकीत उमेदवार देण्यात येऊ नये, ठाकरेंच्या सेनेतील वरिष्ठ नेत्यांची भूमिका। मागच्या आठवड्यात पुणे जिल्हा आणि बारामतीचा आढावा घेतल्यानंतर ठाकरेंच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची भूमिका। ठाकरेंची शिवसेना आज किंवा उद्या अधिकृत भूमिका जाहीर करणार। पोटनिवडणूक लढण्यावर काँग्रेस ठाम। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचं वक्तव्य। तसंच उद्या दुपारपर्यंत उमेदवार जाहीर करू, हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती। राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी ठाकरेंच्या सेनेचे स्थानिक पदाधिकारी आग्रही। राहुरी पोटनिवडणुकीसंदर्भात स्थानिक पदाधिकारी उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट घेणार। माजी जिल्हाध्यक्ष रावसाहेब खेवरे राहुरीच्या जागेसाठी आग्रही। राहुरी पोटनिवडणुकीसाठी वंचितकडून उमेदवारी जाहीर। अनिल जाधव यांना वंचितकडून राहुरीमध्ये उमेदवारी। पक्षाच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांचा निर्णय। निवडणूक आयोगाला दिलेलं पत्र सुनेत्रा पवार मागे घेण्याची शक्यता। तांत्रिकदृष्ट्या पत्र अडचणीचं असल्यानं मागे घेण्याची शक्यता। पत्रात 10 मार्च पर्यंतचे पत्रव्यवहार ग्राह्य न धरण्याचा उल्लेख। सुनेत्रा पवारांच्या निवडीबाबत पत्रात उल्लेख, तर पार्थ पवारांच्या राज्यसभा उमेदवारीबाबत देखील पत्रात उल्लेख। सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला दिलेलं पत्र मागे घेतलं जाणार नाही, राष्ट्रवादीतील मोठ्या नेत्याची TV9 मराठीला माहिती। राष्ट्रवादीतल्या अंतर्गत संघर्षामुळे आमदारांमध्ये चलबिचल असल्याची सूत्रांची माहिती। 15 ते 20 आमदारांचा थेट पवारांशी संपर्क करण्याचा प्रयत्न। एका मंत्र्यानं विलिनीकरणाबाबत पवारांची भेट घेतली, सूत्रांची माहिती। जय पवारांची आज बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक। जय पवार आज कसबा भवनमध्ये आढावा बैठक घेणार। बारामती तालुका आणि शहरातील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार। राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांना देवगिरीवरून फोन। प्रमुख पदाधिकाऱ्यांची माहिती देण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना, सूत्रांची माहिती। सुनेत्रा पवारांचा दौरा असल्याचं कारण सांगितलं। दौऱ्याचं कारण सांगून जिल्हाध्यक्षांकडून माहिती मागवण्याचा प्रयत्न। भोंदू अशोक खरातच्या कथित स्वीय सहाय्यकाची शिर्डी पोलिसांकडून चौकशी। मिरगाव येथील रमेश हिंगे हा व्यक्ती अशोक खरातचा PA असल्याची चर्चा। हिंगेकडून भोंदू खरातबाबत आणखी खुलासा होण्याची शक्यता। भोंदू खरात हवालाच्या माध्यमातून दुबई, ऑस्ट्रेलियासह 4 ते 5 देशात मनी लॉन्ड्रिंग करायचा। आमदार रोहित पवारांचा ट्विट करत आरोप। भ्रष्ट अधिकारी आणि नेत्यांचे हजारो कोटी पाठवल्याचाही दावा। दमानियांना पोलिसांनी ताब्यात घ्यावं, जयश्री खाडीलकरांची मागणी। जयश्री खाडीलकरांचा व्हिडिओ चाकणकरांनी स्टेटसला ठेवला। जयश्री खाडीलकरांच्या मागणीनंतर चाकणकरांनी आभार मानले। जेव्हा मी लढते तेव्हा माझ्याकडे अशी माहिती येते। जयश्री खाडीलकरांच्या वक्तव्यानंतर अंजली दमानिया यांची प्रतिक्रिया। तसंच सगळी माहिती SIT कडे दिल्याची दमानियांची माहिती। अंजली दमानिया रॉ प्रमुख नाहीत। खरात कोणत्या नेत्यासोबत फोनवर बोलला ही माहिती दमानियांना मुख्यमंत्री कार्यालयातून मिळाली असेल। संजय राऊतांचा आरोप। दमानियांना कुठून माहिती मिळाली याची चौकशी होणार, नवनाथ बन यांची प्रतिक्रिया। आम्ही पोलिसांकडे CDRसाठी कायदेशीर मागणी करतो। दमानिया माहिती बाहेर काढत असतील तर त्यांना कोणी माहिती पुरवतं? सुषमा अंधारेंचा सवाल।
तर दमानी यांनी बाहेर काढलेल्या माहितीची विश्वासार्हता काय? अंधाऱ्यांकडून शंका व्यक्त. अंजली दमानिया रॉ एजंट आहेत की नाही हे माहीत नाही, ज्योती वाघमारेंचं वक्तव्य. तर शिंदे एक्सेसिबल सीएम होते. शिंदेंना शाखा प्रमुखाने जरी कॉल केला तरी ते उचलतात, ज्योती वाघमारेंची प्रतिक्रिया. मी भोंदू खरातचा भक्त नाही, कोणत्याही भोंदूशी माझा संबंध नाही. नाशिकच्या पतसंस्था फेडरेशनच्या कार्यक्रमात खरात होता एवढंच. समता पतसंस्थेचे संस्थापक काका कोयटे यांचं स्पष्टीकरण. ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही. काही जण पदासाठी, काही लपण्यासाठी, तर काही जण वाचण्यासाठी जातात. पालघरमधील अमृत महोत्सव कार्यक्रमात गणेश नाईकांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जहरी टीका. ठाण्याचा खरा इतिहास सांगितला जात नाही, या गणेश नाईकांच्या वक्तव्यानंतर नरेश म्हस्केंची टीका. गरज लागली तर कार्डियक अँब्युलन्स तात्काळ नवी मुंबईला पाठवू, खासदार नरेश म्हस्के यांचा हल्लाबोल. एकनाथ शिंदेंवर बोलण्या इतके गणेश नाईक मोठे नाहीत. शिंदे यांनी आपलं कर्तृत्व सिद्ध केलंय. गणेश नाईक यांना आमचा साधा शहर प्रमुख देखील जसाच तसं उत्तर देऊ शकतो. गणेश नाईकांनी एकनाथ शिंदेंवर केलेल्या टीकेला उदय सामंतांचं प्रत्युत्तर. बच्चू कडू विरोधातील लोकांना मारण्याचं काम करतात. आमदार प्रवीण तायडेंची बच्चू कडूंवर टीका. तर कट रचल्याच्या आरोपांप्रकरणी योग्य चौकशी होणार, प्रवीण तायडेंचं वक्तव्य. प्रवीण तायडेंच्या भावाला ठार मारण्यासाठी कट रचल्याच्या आरोपाचं प्रकरण. बच्चू कडूंचा आवाज असलेली कथित ऑडिओ क्लिप फॉरेन्सिक लॅबला तपासणीसाठी पाठवणार. आज दुपारी भाजप आमदार प्रवीण तायडेंची महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडली आहे. मनोज जरांगेंकडून निलेशचंद्र जैन मुनींचा मुनीर भाई असा उल्लेख. यांना धर्माशी काही घेणं देणं नाही. जैन समाजानं मुलींना समजावून सांगावं, जरांगेंची प्रतिक्रिया. सोलापूरच्या अंजनगावमध्ये शिवरायांचा पुतळा स्थलांतरित करण्याची प्रक्रिया. शिवरायांच्या पुतळ्याची पूजा स्थलांतरित केल्यानंतर स्थलांतर केलं जाणार. पुतळा स्थलांतरित करण्यासाठी क्रेन दाखल. सांगलीच्या राम मंदिर चौकात बसवलेला छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा हटवला. छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा समन्वयानं बाजूला काढलाय. आयलँडच्या समोरील भगव्या ध्वजाखाली हा पुतळा बसवला होता. रत्नागिरी जिल्ह्यातील मोर्चामधील लोकांनी मुंबई मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली. खेडच्या लोटे एमआयडीसी मधील लक्ष्मी ऑर्गॅनिक विरोधात संघर्षाला व्यापक स्वरूप प्राप्त. सातारा जिल्हा परिषदेच्या सभापतींची आज निवड होणार. जिल्हा परिषदेच्या आवारात 144 कलम लागू. शिवसेना राष्ट्रवादीच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष. भाजपची नेमकी काय रणनीती असणार याकडे सर्वांचं लक्ष लागून. सातारात राष्ट्रवादी शिवसेनेचा झेडपी सभापती निवडीवर बहिष्कार. सूत्रांची माहिती, राष्ट्रवादी शिवसेनेचे सदस्य भाजपनं फोडल्याचं कारण देत बहिष्कार टाकलाय. आज सातारात झेडपी सभापतीची निवडणूक होणार. मंत्री गिरीश महाजन आणि झिरवाळांकडून दिंडोरीमधील अपघाताच्या घटनास्थळाचा आढावा. झिरवाळांसमोर मृतांच्या नातेवाईकांचा आक्रोश. तर अपघाताची घटना अतिशय गंभीर, विहिरीला कंपाऊंड का केलं नाही, झिरवाळांचा सवाल. दिंडोरी अपघात प्रकरणात विहिरी मालकावर गुन्हा दाखल. विहीर मालक राजेंद्र गजेंवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा. नाशिकच्या दिंडोरीमध्ये अपघातात एकाच कुटुंबातील 9 जणांचा मृत्यू. शाळेतील स्नेहसंमेलनाची परवानगी होती का याची ही चौकशी. यवतमाळ जिल्ह्यात गेल्या 5 वर्षात जादूटोणा विरोधी 19 गुन्हे नोंद. 59 आरोपींना अटक. मात्र अद्याप एकाही प्रकरणात शिक्षा झालेली नसल्यानं कायद्याच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह. वर्धा शहरात अवैध व्हिडिओ गेम पार्लरवर कारवाई. 2 जणांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. व्हिडिओ गेम मशीनसह 4 लाखांचा मुद्देमाल जप्त. अकोल्यात अवैध डिझेल साठ्यावर पोलिसांची कारवाई. 750 लिटर डिझेल जप्त. या कारवाईत आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. पेट्रोल आणि डिझेलच्या काळा बाजारावर पोलिसांनी कारवाईचा बडगा उभारलाय. नागपुरातील गिट्टी खदान परिसरात नागरिकांनी केलं रस्ता रोको आंदोलन. शोभायात्रेतून बेपत्ता झालेल्या अथर्व ननोरे याचा शोध घेण्याची मागणी.
बेपत्ता बालक 36 तासांनंतरही न सापडल्यामुळे परिसरात संताप। लातूर महापालिकेची लाखो रुपयांची थकबाकी वाढल्यानं पाणी पुरवठा बंद। पाटबंधारे विभागाचा निर्णय। पाटबंधारे विभागाची थकबाकी न दिल्यानं घेण्यात आला निर्णय। लातूर शहरात मांजरा धरणातून केला जातो पाणी पुरवठा। चंद्रपूर महापालिकेनं 640 मालमत्ता कर थकबाकीदारांची नावं प्रसिद्ध केली। थकबाकीदारांची नावं बॅनरवर छापून चौकात लावली आहेत। नाशिकच्या निफाड तालुक्यात अवकाळी पावसामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान। अवकाळीचा सर्वाधिक फटका निफाडच्या वाकद येथील अरुण बडबर या दिव्यांग शेतकऱ्याला बसलाय। पावसामुळे शेतात काढून ठेवलेला संपूर्ण कांदा भिजलाय। अकोला जिल्ह्यातल्या बार्शी टाकळी तालुक्यात वादळी वारा आणि अवकाळी पावसाचा तडाखा। सारकिनी येथे घरांवरील पत्रे उडाले, झाड पडून मोठं नुकसान। नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासन लवकरच मदत करणार। भाजपचे माजी प्रदेश सरचिटणीस विजय चौधरींचं शेतकऱ्यांना आश्वासन। नंदुरबार जिल्ह्यात वादळी वारे आणि अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान, शेतकरी आर्थिक संकटात। परभणी जिल्ह्यात मागील 4 ते 5 दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरू। जवळपास 215 हेक्टरवरील ज्वारीच्या पिकाचं नुकसान। ज्वारी जमीनदोस्त झाल्यानं बळीराजा संकटात। तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी।